नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना बघा दिवसभराचे कामाचे नियोजन आणि स्टिचिंग रिलेटेडच असा आपला हा ब्लॉग असणार आहे आजचा. तर सकाळी सकाळी माझे सगळे कामावरून झाले ना, मुलं शाळेला वगैरे गेले की नंतर मी माझ्या कामाला लागत असते. माझं नेहमीचं रुटीन असतं बघा. यानंतर ना 5-6 वाजेपर्यंत माझे जेवढे कामं होतील तेवढे मी करून घेत असते. एक साडी ओपन केली, 2-3 साड्या माझ्याकडनं 2-3 दिवसापासून एकाच कस्टमर ताईंच्या आलेल्या होत्या. तर त्या साड्यांचे ना ब्लाऊज पीस माझे कट करायचे राहिले होते. आणि साड्या मी पिको फॉल करत नाही, मी बाहेर देते. त्यामुळे ना म्हटलं बाहेर द्यायचं होतं, मला बाहेर जायचं पण होतं अस्तरचं सामान वगैरे आणायला. म्हटलं त्याआधी ना अस्तरचं सामान आणण्याच्या आधी याचे ब्लाऊज पीसचे पीस कट करून घ्यावं. पण ती साडी मी ज्यावेळेस ओपन केली का, तर पाहिलं त्यामध्ये ना ब्लाऊज पीसच नव्हता. तर ती साडी मी नंतर बाजूला ठेवून घेतली. म्हटलं त्याचं विचारूनच आपण नंतर बघू काय करायचं ती. ती साडी बाजूला ठेवली. पण त्या साडीमध्ये ना जो कागद व्हाईट कलरचा आला का, तो कागद खूप छान होता बघा. तर म्हटलं तो कागद ना पेपर कटिंगला यूज करायचा. म्हणजे यूज अँड थ्रो पेपर कटिंग असते बघा. कधी आपल्याला एकाच कस्टमरचा कटोरीचा ब्लाऊज वगैरे असेल तर डायरेक्ट अस्तरवरती टाकण्यापेक्षा आधी पेपरवरती कटिंग केली आणि ती जर नंतर कटिंग आपण ब्लाऊज कटिंगला यूज केली तर तो होऊ शकतो. कारण खूप दिवस ती कटिंग आपली पेपरवरती राहू शकणार नाही. त्यामुळे असं आपल्याला नॉर्मल कटिंग म्हणा कशाचीही प्रॅक्टिस करायची असेल आकार वगैरे देण्यासाठी तर पेपर छान होता. तो पेपर मी बाजूला ठेवून घेतला. म्हटलं पेपर कटिंगसाठी मी तो पेपर यूज करेल. ती साडी बाजूला ठेवून घेतली. दुसरी साडी बघा, ही अशी काठापदराची साडी आहे. या साडीतला सुद्धा ब्लाऊज पीस मी कट करून घेतला. यामध्ये ना नेसत्या पदराला ब्लाऊज पीस होता आणि नेसत्या पदराला ना आतल्या बाजूने बघा अजून नेसत्या पदराला थोडंसं वेगळ्या कलरमध्ये आजकाल ना एक निरी पडेल एवढं ना फक्त पदराच्या साईडला आजकाल वेगळा असा कपडा यूज करतात बघा. तर त्यात ओळखून व्यवस्थित ब्लाऊज पीस कट करायचा. आज पहिल्यांदा नाही का मी ती साडी घेतली असती तर आधी व्यवस्थित कारण पदराच्या साईडला ना त्याचा डिझाईन होती थोडीशी, वाटत होतं तो ब्लाऊज पीसच आहे. परंतु परत एकदा म्हणलं रिचेक केलं पण तो ब्लाऊज पीस नव्हता. असं कधी ना कन्फ्युजन होतं आपल्याकडनं सुद्धा. चुकून आपण साडी जर कट केली तर त्यासाठी आधी व्यवस्थित ब्लाऊज पीस बघून घ्यायचे बघा. या दोन्ही साड्यांना ब्लाऊज पीस मी या दोन्ही साड्यांचे कट केले आणि म्हटलं आता अस्तर वगैरे घेऊन यावं. अस्तर आणायला गेले ना की लगेचच मी साड्या पण पिको फॉलसाठी बाहेर देणार होते. तर ते साड्या पण देऊन आले आणि पूर्ण अस्तर याचे मापाचे ना अस्तर घेऊन आले. याच्या आधीचे पण 2-3 ब्लाऊजचे मला अस्तर आणायचे होते. सर्व सामान मी घेऊन आल्याच्यानंतर एक ब्लाऊज कटिंग केला आणि शिवायला बसले. म्हणलं आता आधी कटिंग करून ठेवला होता तर तो कटिंग केला. दुपारचं जेवण वगैरे झालं ना की मग मी बसले स्टिच करण्यासाठी. हा ना साधा सिंपलच असा कटोरी ब्लाऊज आहे बघा. याला जास्त असं काही नाही आहे. त्यामध्ये फक्त एवढंच आहे की शोल्डरवरती फुगाबाही येणारी पफ स्लीव्ज आहे नाही का, छोटासा फुगा असतो बघा शोल्डरवरती. तर बाकी काही नाही, डेली वेअरचा असा हा ब्लाऊज आहे. याला फक्त नॉड आहे बॅक साईडला. जसं आहे तसे शक्यतो ना 80-90% लेडीजचे तर ब्लाऊज हे आहेत का साधे सिंपलच असतात. जसे आहे तसे स्टिच करण्याचे डिझाईन वगैरे खूप कमी असते. कारण ज्या रोज कंटिन्यू ब्लाऊजेस यूज करतात का त्या लेडीज शक्यतो डिझाईन वगैरे बनवत नाही. त्यांचं म्हणणं असतं आम्हाला साधे सिंपल, बॅक गळा त्यांचा ठरलेला असतो, फ्रंट ठरलेलं आणि डिझाईन वगैरे असं काही नाही. डेली वेअर साड्यावरती शक्यतो डिझाईन करत नाहीत. कारण लेडीचं म्हणणं येतं साडी आपली बघा 400 ते 500 रुपयाची असते आणि त्यामध्ये परत ब्लाऊज शिवण्यासाठी जर 200-400 रुपये, 350-400 रुपये तर सहज घेतात तुम्ही जर डिझायनर ब्लाऊज शिवणार असाल तर. त्यासाठी लेडीज शक्यतो सिंपल ब्लाऊज शिवतात. तर साधाच ब्लाऊज होता हा शिवायचा. आधी ना पूर्ण मशीनवर बसण्याच्या आधी मी कधीही ऑइलिंग वगैरे करत असते. मशीन पूर्ण पुसून वगैरे घेते. तर ऑइलिंग करून घेतली, दोरा वगैरे घेतला आणि लावल्याच्या नंतर व्यवस्थित बघा आधी दोरा व्यवस्थित लावून घ्यायचा. कारण दोरा लावताना सेटिंग जर चुकली तर लगेचच टिपमध्ये फरक जाणवतो बघा आपल्याला. तर ते आधी चेक करून घ्यायचं. त्यामुळे मी व्यवस्थित आधी चेक करून घेतलं. बाकीचे पार्ट बाजूला ठेवून घेतले आणि एक पार्ट घ्यायचा. आधी मी बॅकचा पार्ट तयार करून घेत असते. बॅक पार्ट, स्लीव्ज आधी जे अस्तरचे पार्ट आहेत का ते अस्तर सर्व बाजूने जोडून घ्यायचं. म्हणजे सर्व अस्तरचे पार्ट जोडून घ्यायचे आणि मग झाले की मग पूर्ण ब्लाऊज जोडायला घ्यायचा. या पद्धतीने काय होतं आपल्याला सोपं पण जातं आणि कन्फ्युजन पण होत नाही. त्यासाठी आधी एक पार्ट जोडून घ्यायचा. आधी बॅकचा पार्ट तयार केला की मग स्लीव्ज जोडून घेते मी. स्लीव्ज झाली की मग फ्रंट पार्ट पूर्ण फिनिशिंगमध्ये तयार करून घ्यायचा आणि तो झाला की मग लगेच ब्लाऊज फिटिंगला घ्यायचा. असं करत असते मी कधीही जेणेकरून त्यामुळे काय होतं सोपं जातं आपल्याला ब्लाऊज स्टिचिंगला.
एकाच मापाचे ना हे एक आणि अजून एक 2 ब्लाऊज होते, परंतु मी एकच ब्लाऊज आधी अस्तर घेऊन आल्याच्यानंतर कटिंग करून घेतला. म्हणलं एकच ब्लाऊज कटिंग करावा आणि दुसऱ्याचं काय होतं ब्लाऊज पीस थोडासा कमी होता आणि त्यांनी ना पफ स्लीव्स शोल्डरवरती सांगितली होती आणि ऑलरेडी लाँग बाही होती, त्यामुळे मग कपडा पुरेल का नाही याची शंका होती. त्यामुळे मी ती कटिंग बाजूलाच ठेवली. म्हणलं आधी पेपर अस्तर वगैरे तर मी घेऊन आले होते, पण म्हणलं आधी पेपर पॅटर्न व्यवस्थित ठेवून बघावे आणि नंतरच स्टिचिंग करायला घ्यावा. त्यामुळे म्हणलं आधी हा पूर्ण तयार करून घेते ब्लाऊज आणि मग तो कट करायचा आणि लगेच शिवायला घ्यायचा. शक्यतो मी काय करत असते ना, एकदा कटिंगला बसले की 2-2, 3-3, 4-4 ब्लाऊज मी आधी कटिंग करून ठेवत असते आणि मग 2 दिवस जरी लागले ना, तरी मग 2-2, 3-3 ब्लाऊज मी 2 दिवसामध्ये शिवून घेत असते. कारण एकदा कटिंगला बसलं की डबल कटिंग करायला बसू वाटत नाही. कारण त्यासाठी खूप वेळ जातो, असं वाटतं परत माप टाका, परत हे करा. त्यामुळे एकाच कस्टमरचे जर 2-4 ब्लाऊज असतील तर एक सोबत लगेचच कटिंग करून घ्यायची. कारण त्यामुळे काय होतं अस्तरचे पार्ट आपल्याला एकावरती एक ठेवून व्यवस्थित कटिंग करता येतात. त्यामुळे मी एक सोबतच कटिंग करत असते. एकदाच 5-5, 6-6 ब्लाऊज जरी असले ना तरी पण कटिंग करून घ्यायचे आणि मग 2-3 दिवस शिलाई करायची असं करत असते. त्यामुळे आज पण असं केलं नाही. मी आज एकच ब्लाऊज कट केला आणि शिवायला घेतला. म्हणलं होतो का नाही ते पण बघूया आणि झाल्याच्या नंतर मला ना 2-4 ड्रेस अल्टरला आलेले होते. गाऊन होते बघा, खालून हाईट कमी करायची होती, फिटिंग करायची होती. असं पेंडिंग काम ना खूप राहिलेलं होतं. त्यामुळे म्हणलं आज एक ब्लाऊज शिवायचा आणि तेवढं पूर्ण जे आपलं राहिलेलं काम आहे का ते पूर्ण करून घ्यायचं. या पद्धतीने बघा मी ब्लाऊज शिवल्याच्या नंतर ना कधीही अशा पद्धतीने ठेवून बघत असते बाही जोडण्याच्या आधी. कारण जेणेकरून काय होतं याच्यात जर जास्त मार्जिन वगैरे राहिली तर मग स्लीव्जमध्ये फुगा वगैरे येतो. फिनिशिंगमध्ये फिटिंग येत नाही. त्यामुळे कधीही ना पूर्ण मागचा पुढचा पार्ट शोल्डर जोडल्याच्या नंतर तयार झाला ना, असा टाचण्या लावून ना चेक करून घ्यायचा आणि कटिंग करून घ्यायचं आणि त्यानंतर शोल्डरला जे एक्स्ट्राच्या टिप असतात बघा 3-3, 4-4 अटॅच करण्यासाठी आपण टाकलेल्या, तर त्यानंतर मी टिप टाकून घेते आणि मग शोल्डर आहे का तर ते व्यवस्थित जोडायला घ्यायचे या पद्धतीने. कारण ना त्यामुळे काय होतं कधी-कधी काखेत वगैरे घोळ येतो. जर जास्त मार्जिन असेल तर खूप असं व्यवस्थित ब्लाऊज दिसत नाही. त्यामुळे ही कटिंग करायला ना कधीच विसरायचं नाही. नेहमी ब्लाऊज जर तुम्ही शिवत असाल ना, तर फिटिंगच्या आधी ही व्यवस्थित कटिंग जिथल्या तिथं माप आहे का चेक करूनच घ्यायचं. शोल्डर पट्टी जेवढी होती का तर तेवढी मी मार्क करून घेतली आणि ही बघा पफची स्लीव्ज आहे हिची सुद्धा. मी फक्त ना आपली स्लीव्ज जशी आपण आकार टाकतो का त्या पद्धतीने आकार टाकून फक्त वरच्या साईडला 3-3 इंचावरती मी मार्किंग करून या पद्धतीने एका साईडने 3 प्लेट्स घ्यायच्या आणि दुसऱ्या साईडने 3 प्लेट्स घ्यायच्या. जेणेकरून शोल्डरवरती फुगा हा खूप सुंदर येतो आणि जास्त मोठा पण होत नाही, जास्त छोटा पण होत नाही. या पद्धतीचा बघा मी फुगा तयार करून घेतला. आधी दोन्ही दुसऱ्या स्लीव्जला पण त्याच पद्धतीने मी फुगा जो आहे तर तो तयार करून घेतला. अशाच पद्धतीने दोन्ही साईडच्या स्लीव्जचा पफ तयार करून घेतल्याच्या नंतर ना शोल्डरवरती अटॅच करायचं आणि हा पफ तयार झाला ना काय होतं बाही जोडताना ना आपल्याला लांबी जेवढी पाहिजे का तेवढी आपल्या पटकन लक्षात येत नाही. पण हा जोडत असताना जेवढी आपली मार्किंग आहे का तर तेवढी आपल्याला अशी दिसते की लांब झाली का काय स्लीव्ज म्हणून असं माप टाकायला गेल्याच्या नंतर. परंतु ती अंगात वेअर केल्याच्या नंतर ना 1-1.5 इंच जे आहे का एक्स्ट्रा दिसते आपल्याला. परंतु ती वेअर केल्याच्या नंतर जेवढी आपण स्लीवची लांबी घेतलेली असते का तर तेवढीच ती ठरली जाते. त्यामुळे ही बाही जोडत असताना पफ स्लीवची थोडीशी काळजी घ्यायची आणि या पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊज हा बघा तयार करून घेतला. व्यवस्थित खालच्या साईडने फिटिंगची टीप टाकून घेतल्या. व्यवस्थित फिटिंग टाकायची. जसं ब्लाऊज आहे का मापाचं ब्लाऊज असेल ना तर शक्यतो ना ब्लाऊजच्या मापानेच कधीही फिटिंग टाकायची. ती फिटिंग छान बसते बघा. कारण शोल्डर मोंडा आपल्याला सगळं चेक करता येतं. त्यामुळे मी कधीही ब्लाऊजच्या मापानेच ब्लाऊजची फिटिंग करत असते. तर चला या पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊज ना स्टिचिंग करून घेतला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चलो बाय, टेक केअर. धन्यवाद व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल.